पनवेलच्या पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियम प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। अर्थसंकल्प अधिवेशन 2026 मध्ये आमदार विक्रांत पाटील यांनी या प्रकल्पाची मागणी केली होती। या अनुषंगाने बैठक मंत्री नितेश राणे यांनी आयोजित केली होती। या बैठकीत विक्रांत पाटील यांनी पनवेलचे भौगोलिक महत्त्व, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिसरी मुंबई आणि नैना प्रकल्पामुळे वाढणारी लोकसंख्या यांचा उल्लेख करत प्रकल्पाची गरज पटवून दिली। हा प्रकल्प पनवेल येथील मत्स्य उपकेंद्राच्या जागेवर उभारण्याचा प्रस्ताव असून गोडे व खारे पाणी उपलब्ध असल्याने ही जागा योग्य ठरणार आहे। प्रकल्पामुळे पर्यटन, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता अभ्यास, शैक्षणिक संशोधन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। यात आधुनिक ॲक्वेरियम, विविध जलजीवांचे प्रदर्शन आणि सी लायन शो सारखे आकर्षण असणार आहे। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल असा